देशाच्या राजकारणात पुढची मोठी लढाई निवडणुकीची नाही तर मतदारसंघाच्या फेररचनेची असू शकते. कारण एक विधेयक असं आहे जे मंजूर झालं तर अनेक राज्यांमधील राजकीय समीकरणं बदलू शकतात. काही पक्षांना फायदा होऊ शकतो तर काहींची ताकद कमी होऊ शकते. विशेष म्हणजे या विधेयकावर आतापर्यंत विरोधात उभा असलेला शरद पवारांचा पक्ष आता काही अटींवर सकारात्मक भूमिका घेण्याचे संकेत देताना दिसत आहे. मग सुप्रिया सुळेंनी नेमकं काय म्हटलं, भाजपला याचा नेमका काय फायदा होऊ शकतो, परिसीमन म्हणजे नेमकं काय, आणि जर शरद पवारांचा पक्ष या विधेयकाच्या बाजूने गेला तर महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत राजकारणात कोणते बदल होऊ शकतात, या सगळ्याचा सविस्तर उलगडा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. परिसीमन हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण सामान्य मतदाराला हा विषय फारसा समजत नाही, कारण तो थेट निवडणूक येईपर्यंत चर्चेत नसतो. मात्र प्रत्यक्षात पाहिलं तर लोकसभा आणि विधानसभेच्या राजकारणात सर्वाधिक परिणाम करणारा विषय कोणता असेल तर तो म्हणजे मतदारसंघांची फेररचना. कारण इथे फक्त मतदारसंघाची सीमा बदलत नाही तर अनेक नेत्यांचं राजकीय भविष्य बदलतं. अनेक मतदारसंघांचे सामाजिक आणि राजकीय गणित बदलतात. काही नेत्यांचे बालेकिल्ले मजबूत होतात तर काहींचे पूर्णपणे कोसळतात. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आगामी पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा परिसीमन विधेयक आणू शकते अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मागील अधिवेशनात हे विधेयक अपेक्षित पाठिंबा मिळू शकलं नाही, कारण घटना दुरुस्तीशी संबंधित विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेत 2/3 बहुमत आवश्यक असतं. केवळ सत्ताधारी पक्षाचं संख्याबळ पुरेसं नसतं, काही विरोधी पक्षांचाही पाठिंबा आवश्यक असतो. त्यामुळे आता भाजपकडून विरोधी पक्षांशी संवाद सुरू असल्याचं बोललं जात आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं. त्यांनी थेट समर्थन जाहीर केलं नाही, पण पूर्ण विरोधही केला नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं की अद्याप विधेयक आमच्याकडे आलेलं नाही, आधी ते वाचू, त्याचा अभ्यास करू आणि त्यानंतर इंडिया आघाडीतील पक्षांशी चर्चा करून भूमिका आमची ठरवू. पहिल्या नजरेत हे साधं विधान वाटू शकतं, पण राजकारणात प्रत्येक शब्दाचा अर्थ असतो. विशेषतः अनुभवी नेत्यांकडून आलेलं प्रत्येक वाक्य पुढच्या राजकीय हालचालींचा संकेत मानलं जातं. त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषकांचं लक्ष या वक्तव्याकडे गेलं आहे. कारण बघा, एकाच वेळी शरद पवार गट एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि परिसीमन आयोगासाठी भाजपची पाठिंबा मोहीमही सुरू आहे. अशा परिस्थितीत भाजप आणि शरद पवार या दोन्ही गटातील हा संवाद सत्तेत सहभागी होण्याचा नसून पावसाळी अधिवेशनात परिसीमन आयोगाला पाठिंबा द्यावा यासाठी सुद्धा असू शकतो. अर्थात याला दुजोरा हा देण्यात आलेला नाही, तरी सुद्धा सुप्रिया सुळे यांच्या बोलण्यातून दिसलेली सकारात्मकता आणि दोन्ही पक्षातील वाढत्या भेटी या दोन्ही गोष्टी नक्कीच एकमेकांना पूरक असू शकतात. किंबहुना सुप्रिया सुळे यांच्या विधानातील सर्वात महत्त्वाचा भाग दुसरा होता. तो म्हणजे सुप्रिया सुळे म्हणाल्या की जर लोकसंख्येच्या आधारावरच मतदारसंघाची फेररचना केली तर दक्षिण भारतातील राज्यांवर अन्याय होईल. त्यामुळे अशा प्रकारच्या फेररचनेला विरोध आहे. पण जर देशभरात सरसकट 50% जागा वाढवल्या तर त्यावर चर्चा होऊ शकते. म्हणजेच विरोधाचा मुद्दा फेररचना नसून ती कशा पद्धतीने केली जाणार आहे हा आहे. आता हा मुद्दा समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण इथे संपूर्ण राजकारण दडलं आहे. आज भारतातील लोकसंख्येच्या वाढीचा वेग सर्व राज्यांमध्ये सारखा राहिलेला नाही. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे, तर दक्षिण भारतातील अनेक राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात मोठं यश मिळवलं आहे. तर केवळ लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघाची संख्या वाढवली तर उत्तर भारतातील राज्यांना जास्त जागा मिळू शकतात आणि दक्षिणेकडील राज्यांचा संसदेतील प्रभाव तुलनेनं कमी होऊ शकतो. त्यामुळे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा यासारख्या राज्यांमध्ये या विषयावर मोठी चिंता व्यक्त केली जाते. याच कारणामुळे सुप्रिया सुळे म्हणतात की त्यांनी लोकसंख्या नियंत्रणात यश मिळवलं, त्यांना शिक्षा मिळायला नको. हा केवळ महाराष्ट्राचा मुद्दा नाही तर संपूर्ण दक्षिण भारताचा प्रश्न आहे. मात्र दुसरीकडे भाजपचा दावा वेगळा आहे. केंद्र सरकार आधीपासून सांगत आहे की कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही, उलट सर्व राज्यांमध्ये लोकप्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. यापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतही सरसकट 50% जागा वाढवण्याचा पर्याय चर्चेत आला होता, असा दावा सुप्रिया सुळेंनी स्वतः केला. पण इथेच त्यांनी एक महत्त्वाचा आरोपही केला. त्या म्हणाल्या की बैठकीत वेगळी भूमिका सांगण्यात आली होती, मात्र प्रत्यक्ष विधेयकात त्याच स्वरूपाची तरतूद दिसली नाही. त्यामुळे आता नवं विधेयक आल्यानंतर त्यातील प्रत्येक तरतूद काळजीपूर्वक तपासली जाईल. म्हणजेच यावेळी शब्दांवर नाही तर प्रत्यक्ष मजकुरावरती निर्णय होणार आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की जर शरद पवारांच्या पक्षानं अखेर या विधेयकाला पाठिंबा दिला तर त्याचा अर्थ भाजपसोबत जाण्याची सुरुवात मानायची का? राजकारणात प्रत्येक मुद्द्याचा अर्थ आघाडी किंवा युती असा नसतो. अनेक वेळा एखाद्या विधेयकाला समर्थन देणं म्हणजे सरकारमध्ये जाणं असा अर्थ होत नाही. अनेक पक्ष काही विधेयकांवरती सरकारला पाठिंबा देतात तर अनेक मुद्द्यांवर विरोधही करतात. त्यामुळे या एका मुद्द्यावरून शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये जाणार असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. पण राजकीय संदेश मात्र नक्कीच महत्त्वाचा ठरतो, कारण गेल्या काही महिन्यांपासून शरद पवार आणि भाजप यांच्यातील संबंधांबाबत सातत्यानं चर्चा सुरू आहे. विविध बैठका, संवाद, दिल्लीतील हालचाली, महाराष्ट्रातील बदलती समीकरणं आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक हालचालीकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं जात आहे.
त्यातच परिसीमांसारख्या संवेदनशील विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाने पूर्ण विरोधाऐवजी अटींसह चर्चेची तयारी दाखवली आहे. त्यामुळे या विधानाकडे केवळ संसदीय भूमिका म्हणून न पाहता भविष्यातील राजकीय शक्यतांच्या दृष्टीनेही अनेक विश्लेषक पाहत आहेत. पण या संपूर्ण प्रकरणात आणखी एक राजकीय पैलू आहे, तो समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण भाजपला हे विधेयक मंजूर करण्यासाठी केवळ लोकसभेतील बहुमत पुरेसं नाही, घटना दुरुस्तीशी संबंधित विधेयक असल्यानं दोन्ही सभागृहात मोठ्या प्रमाणात पाठिंबा आवश्यक असतो. त्यामुळे विरोधी पक्षातील काही खासदार किंवा पक्ष तटस्थ राहिले किंवा अटींवर समर्थन दिलं तरी सरकारसाठी तो मोठा दिलासा ठरू शकतो. म्हणूनच भाजपकडून विविध पक्षांशी संवाद सुरू असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. याच संदर्भात सुप्रिया सुळेंनी एक महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की मागील अधिवेशनापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांसमोर स्वतंत्र बैठका घेतल्या. त्या बैठकीत सरसकट 50% जागा वाढवण्याचा पर्याय चर्चेत आल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात जे विधेयक समोर आलं त्यात अशा स्पष्ट तरतुदी दिसल्या नाहीत. त्यामुळे आता केवळ बैठकीतील आश्वासनांवर नव्हे तर विधेयकाच्या अंतिम मसुद्यावर भूमिका ठरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं अद्याप आपली भूमिका बदललेली नाही, पण त्यांनी दार पूर्णपणे बंदही केलेलं नाही. म्हणजेच विधेयक कसं आहे त्यावर आमची भूमिका ठरेल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. ही भूमिका राजकीयदृष्ट्या अतिशय संतुलित मानली जाते. कारण एकीकडे इंडिया आघाडीशी बांधिलकी कायम ठेवायची आहे तर दुसरीकडे देशाच्या संघराज्य व्यवस्थेशी संबंधित इतक्या मोठ्या विषयावर थेट विरोधाची भूमिका घेण्याचं टाळलं जात आहे. आता महाराष्ट्राच्या राजकारणाकडे पाहिलं तर हा विषय आणखी महत्त्वाचा आहे. कारण महाराष्ट्र हा लोकसभेतील सर्वाधिक प्रभाव असलेल्या राज्यांपैकी एक आहे. भविष्यात मतदारसंघांची संख्या वाढली, सीमांमध्ये बदल झाले किंवा नव्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार फेरबदल झाले तर अनेक विद्यमान मतदारसंघांचं स्वरूप बदलू शकतं. काही पारंपरिक बालेकिल्ल्यांचं गणित बदलू शकतं, नवीन नेतृत्वाला संधी मिळू शकते तर काही दिग्गज नेत्यांसमोर नव्या आव्हानांचा सामना उभा राहू शकतो. याच कारणामुळे विधेयकाकडे प्रत्येक पक्ष केवळ संसदीय विषय म्हणून नाही पाहत, पुढील 10-15 वर्षाच्या राजकीय नकाशाशी जोडलेला निर्णय म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे. कारण एका मतदारसंघाशी फेररचना झाली तर त्याचे परिणाम अनेक निवडणुकांपर्यंत दिसू शकतात. एकंदरीत सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यानंतर चर्चा अधिक रंगली आहे. हा केवळ एका विधेयकाचा विषय नाही तर भविष्यातील लोकसभा निवडणुकांच्या राजकीय नकाशाशी संबंधित प्रश्न आहे. आता अंतिम मसुदा समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेमकी कोणती भूमिका घेतो आणि त्यानुसार इंडिया आघाडीतील समीकरणं बदलतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, जर केंद्र सरकारनं सर्व राज्यांमध्ये सरसकट 50% लोकसभा जागा वाढवण्याचा प्रस्ताव आणला तर शरद पवारांचा पक्ष त्या विधेयकाला पाठिंबा द्यायला हवा का? ही विरोधाची भूमिका कायम ठेवायला हवी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.